नमस्कार, मी चोमुडी. मला खूप रडायला येतंय. आता मी तुम्हाला एक कमेंट दाखवते आणि मग तुम्हाला मी बाकीचं सांगते. काही नाही, तुम्ही इकडे यायचंय, नक्की यायचं आणि मी पण तुमच्याकडे येणार. चोमुडी. वा रे वा चोमुडी, तुला काय वाटलं तुझी फेकाफेकी कोणाच्या लक्षात नाही येणार? एक नंबरची फेकाडी, हिचं नाव आजपासून वाव चोमुडी. एकदम परफेक्ट कमेंट केली, एकदम परफेक्ट, मस्त, एक नंबर. काय तर उत्तर दिले. म्हणे तुम्हीच विचारत होतात ना, म्हणून तुम्हाला एकदा शेवटचं म्हणजे दाखवावं, त्यांची भेट घडवावी म्हणून मी सोबतचा हा एक लास्ट व्हिडिओ केला. कॅमेरा ऑन केला आणि अश्रूच यायला लागले, कंट्रोलच होत नव्हते. मग कॅमेरा बंद करायचा, नौटंकी नाही करायची. आणि ठीक आहे, लास्ट व्हिडिओ म्हणजे काय 3-4 शॉर्ट्स छापणार का तू? एकच काहीतरी टाकायचं होतं ना. एखाद्या वेळेला एक लास्ट व्हिडिओ सांगून 4 शॉर्ट्स टाकलेस तू, तुकडे करून करून. म्हणजे प्रत्येक शॉर्टवरती चांगलं आपलं हळूहळू व्ह्यूज कमवायचे. एकच टाकला तर एकदमच एकसाथ येतील ना व्ह्यूज. त्यापेक्षा तुकडे करून टाकूया. पक्की शाणी ग, दिसते तशी नाहीये, दिसते तशीच आहे, एक नंबरची चोमुडी. चुबस. आणि जर तुला त्यांना दाखवायचं होतं किंवा तेवढंच सांगायचं होतं तर तेवढंच सांगून गप्प बसायचं ना, बंद करायचं नाही. पण मॅडमला मोठेपणा दाखवायचा आहे, मी किती मोठ्या मनाची आहे बघा, मी कसं त्यांना साडी दिली, चोळी दिली आणि त्यांचा मान केला आणि त्यांना कसं सेंड ऑफ दिला. आणि बघा, मी त्यांचा पगार पण दिला. पगार देते तर काय उपकार नाही करत, त्यांचे मेहनतीचे पैसे आहेत. त्यांचा पगार ड्यू असेल तो पगार दिला, आले मोठी शाणी. आणि आता वर सांगायला येऊ नको त्यांचा ड्यू नाही, मी ॲडव्हान्स दिला किंवा मी एक्स्ट्रा दिला वगैरे. तुझं तुझ्यापाशी, समजलं ना? फालतूगिरी आम्हाला काय करायचं नाहीये. तू दिले का नाही दिले का, कशाला? एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताला कळता कामा नये. पण ह्यांची आपली सगळीकडे बोंबाबोंब. कोणाला दिलं तर म्हणजे त्या माणसाला ना व्हिडिओ म्हणजे त्याच्या 4 पट कमवतील आणि असं दाखवतील की बाप रे बाप, किती उपकारच केले आम्ही, किती महान त्याची मुहूर्त बनतेय चोमुडी. अहो ताई, तुमच्या त्या जाण्यावरती तिने व्हिडिओ छापले ना, त्याची जी कमाई झाली ना, त्यातला तुमचा खारीचा वाटा दिला तुम्हाला. उगाच काहीतरी वाटून घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट, एवढंच जर बॉन्डिंग आणि असतं ना तर असं कोणी सोडून गेलं नसतं. मोठी स्वप्न असतात, प्रत्येकाची स्वप्न असतात, मी समजूच शकते. काही समजायची गरज नाहीये. बी प्रॅक्टिकल, उगाच नौटंकी नको करू. आणि आता सांगते, ह्या होत्या म्हणून असं झालं, त्या होत्या म्हणून तसं झालं, नाही तर मला शक्यच नव्हतं. ह्यांनी एवढी काळजी घेतली, असं केलं आमच्या ह्याची. आणि मग काय, आणि मग तरी पण तेव्हा एवढं सगळं असून पण फक्त आणि ते 10 बाय 10ची खोली आवरून पण नुसतं लेकरू लेकरू लेकरू. आई होणं सोपं नसतं. लेकरं लहान असली की असं असतं, लेकरं एवढी असली की असं असतं, लेकरं असं करतात, लेकरं तसं करतात. काय ना करून या चोमुडीचे असे हाल आले मोठी. आता काय होणार काय माहिती, तिला त्याचं टेन्शन येऊन रडायला आलं असेल. ती असताना अशी हालत होती, आता नसताना काय होणार माझं? तो नवरा सगळीकडे उंडारत असतो आणि हिला दिलंय एंगेज करून. चोमुडी चोमुडी, वाव चोमुडी.